पुरंदर विमानतळ प्रकल्प हा नुसता एक प्रकल्प नाही, तर भविष्यात हे विमानतळ शहरासाठी, महाराष्ट्रासाठी किंबहुना देशासाठी सुद्धा वैभव ठरणार आहे. कारण नवी मुंबई विमानतळानंतर राज्यातील सर्वात मोठं विमानतळ म्हणून त्याची ओळख निर्माण होणार आहे. शिवाय पुरंदर सारखं एक गाव आज पुणे शहरापासून जरी दूर वाटत असलं तरी सुद्धा भविष्याच्या दृष्टीने ते कनेक्टिव्हिटीसाठी फार महत्त्वाचं असणार आहे. कारण कालांतराने शहरं वाढतात आणि त्यातील अंतर सुद्धा कमी होत जातं, याला इतिहासही साक्षी आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाला जरी आजपर्यंत विरोध होत आला असला तरी सुद्धा आता कुठे ना कुठे याचा विरोध कमी होताना दिसतोय. दरम्यान आता राज्य सरकारनं सुद्धा एकरामागे कोट्यवधी रुपयांचा मोबदला द्यायला सुरुवात केली आहे आणि पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी सुद्धा याबद्दल महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत. शिवाय हा प्रकल्प नेमका काय आहे हे सुद्धा थोडक्यात जाणून घेऊयात. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पुरंदर तालुक्यात प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून वादात अडकलेला हा विषय आता प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे वळतोय. शिवाय या प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रियेला सुद्धा आता वेग आला असून स्थानिक शेतकऱ्यांकडून सुद्धा याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलंय. हा विरोध कमी होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी घोषणा केल्यानुसार या प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत त्यांना एकरामागे 1,61,01,925 रुपये देण्यात येणार आहे. इतकंच नाही तर या प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत अशा तब्बल 6,500 जणांच्या कुटुंबातील एकाला या प्रकल्पामध्ये नोकरी सुद्धा देण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलंय. तर शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या जमिनींपैकी 10% जमीन विकसित भूखंड शेतकऱ्यांना परत केला जाणार असल्याची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुरंदर विमानतळाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असं म्हणता येणार आहे. दरम्यान 7 मे पासून जमीन मोबदला वाटप सुरू होणार आहे. पण ही केवळ एक तारीख नाही तर हजारो शेतकरी कुटुंबासाठी आयुष्य बदलणारा हा क्षण आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर इतक्या उच्च दराने जमीन खरेदी होणं हे महाराष्ट्रात फार क्वचितच घडलंय. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातात एकदम मोठी आर्थिक ताकद सुद्धा येणार आहे. दरम्यान इतका मोठा पैसा अचानक मिळाल्यावर पुढे काय असा प्रश्न तिथल्या स्थानिकांना, शेतकऱ्यांना पडू शकतो. त्यामुळे प्रशासनानं याचा विचार करून सुद्धा गोखले इन्स्टिट्यूट मार्फत प्रशिक्षणाची सोय देखील केलेली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना केवळ पैसा देऊन मोकळं न होता तो पैसा योग्य पद्धतीने गुंतवणूक करून त्यातून कायमस्वरूपी उत्पन्न कसं निर्माण करायचं हे देखील शिकवलं जाणार आहे. आणि ही गोष्ट या प्रकल्पाला वेगळं आणि अधिक जबाबदार सुद्धा बनवते असं म्हणता येणार आहे. यासोबतच नोकरीची हमी हा आणखी एक मोठा मुद्दा या प्रकल्पातला आहे. प्रत्येक बाधित कुटुंबातील एका सदस्याला विमानतळावर नोकरी दिली जाणार. याचा अर्थ पुढच्या पिढीसाठी स्थिर उत्पन्नाचं साधन सुद्धा यामुळे तयार होतंय. म्हणजे शेती गमावली तरी सुद्धा रोजगाराची हमी यातून खात्रीशीरपणे दिली जाणारे सगळ्यात लक्षवेधी निर्णय म्हणजेच 10% विकसित भूखंड परत देण्याची योजना. साधारणपणे प्रकल्पांमध्ये जमीन एकदा गेली की ती कायमची जाते, पण इथे विकसित केलेली जमीन पुन्हा शेतकऱ्यांना दिली जाणार असं म्हटलं जातंय. आणि भविष्यात या जमिनींची किंमत प्रचंड वाढू शकते. कारण विमानतळ परिसर हा व्यावसायिक दृष्टीने हॉटस्पॉट बनणार आहे. म्हणजेच आज दिलेल्या जमिनींचं मूल्य शेतकऱ्यांना उद्या अनेक पटीने परत मिळू शकतंय. याचबरोबर या सगळ्या सकारात्मक चित्राच्या मागे काही कठोर वास्तव सुद्धा आहे. जसं की प्रशासनाने स्पष्ट सांगितलंय की जे शेतकरी संमती देणार नाहीत त्यांच्यावर कायद्याने सक्तीचं भूसंपादन केलं जाणार आहे. म्हणजेच हा प्रकल्प थांबणार नाहीये, तो पूर्ण होणारच. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर निवड ही घ्यायची की नाही एवढीच उरते. पण तुम्हाला माहितीये का, सरकारच्या या भूमिका मागचा इतिहास अनेकांना माहीत नाहीये. त्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला सुद्धा आपण समजून घेऊया. तर देशात मोठ्या प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहणाबाबत नेमका कायदा काय आहे याबाबत अनेकांना संभ्रम निर्माण होताना दिसतो. सरकार जबरदस्तीने जमीन घेऊ शकतं का हा प्रश्न वारंवार नागरिकांकडून सुद्धा विचारला जातो. पण याच पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळामध्ये लागू करण्यात आलेल्या राईट टू फेअर कंपन्सेशन अँड ट्रान्सफरन्सी इन लँड ॲक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ऍक्ट 2013 अर्थात जमीन संपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसनात करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 या कायद्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं जात आहे. 2013 मध्ये लागू झालेला हा कायदा जुन्या 1894च्या कायद्याची जागा घेतो आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचं संरक्षण करतानाच सरकारला सार्वजनिक हितासाठी जमीन घेण्याचा अधिकारही देतो. या
कायद्यानुसार कोणत्याही प्रकल्पासाठी जमीन घेण्यापूर्वी सामाजिक परिणामांचा अभ्यास करणं बंधनकारक आहे। तसंच खासगी प्रकल्पांसाठी 70% आणि सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्पांसाठी 80% शेतकऱ्यांची जमीन ही आवश्यक असते। मात्र याच कायद्यात सरकारला सार्वजनिक हित या निकषाखाली काही विशेष अधिकार सुद्धा देण्यात आलेले आहेत। रस्ते, रेल्वे, विमानतळ, संरक्षण किंवा मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी जमीन आवश्यक असल्यास सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सरकार सक्तीने जमीन अधिग्रहित करू शकते। यालाच एमिनेंट डोमेन असं सुद्धा म्हटलं जातं। याचा अर्थ सुरुवातीला शेतकऱ्यांना जमीन देण्यास नकार देण्याचा अधिकार असला तरी प्रकल्प महत्त्वाचा ठरल्यास अंतिम टप्प्यात सरकार कायद्याच्या चौकटीत राहून जमीन ताब्यात घेऊ शकते। दरम्यान पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासारख्या उदाहरणांमध्ये प्रशासन आधी शेतकऱ्यांना आकर्षक मोबदला देतं, जमीन संमती मिळवण्याचा प्रयत्न करतं। मात्र काहींनी नकार दिल्यास कायद्याच्या तरतुदीनुसार पुढे सक्तीचं भूसंपादन करण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि उदाहरणासाठी सांगायचं झालं तर पुरंदर प्रमाणेच राज्यातील आणखी एक प्रकल्प म्हणजे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प, ज्याला सुरुवातीपासून शेतकऱ्यांनी स्थानिकांनी प्रचंड विरोध केलाय। यासाठी आंदोलन केलंय, मोर्चे केले, पण सरकार हा प्रकल्प पूर्ण करणारच याच भूमिकेत आहे, तो याच कायद्याच्या अंतर्गत। आता पुरंदर प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पारदर्शकता। आजकाल मोठ्या प्रकल्पांमध्ये गैरसमज, अफवा आणि बनावट कागदपत्र यामुळे गोंधळ निर्माण होतो। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी थेट इशारा दिला आहे की चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल। याचा अर्थ प्रशासन या प्रक्रियेला कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ देणार नाहीये। आणि ग्राउंड लेवलवर पाहिलं तर अनेक गावांमधील शेतकरी आता पुढे येऊन संमतीपत्र देत आहेत, कारण मोबदल्याचा दर, अतिरिक्त सुविधा आणि भविष्यातील संधी पाहता हा डील त्यांच्यासाठी फायदेशीर ठरताना दिसतोय। आधीच हजारो शेतकऱ्यांनी तत्वतः मान्यता सुद्धा दिली होती, आता प्रत्यक्ष कागदपत्र जमा सुद्धा होऊ लागली आहेत। त्यामुळे आता पुढे काय होणार तर पहिल्यांदा जमिनीचं मोजमाप, मग झाडं, घरं, पाईपलाईन यांचं मूल्यांकन, त्यानंतर करार आणि शेवटी थेट बँक खात्यामध्ये पैसे। ही संपूर्ण प्रक्रिया 10 जून पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे। आणि जर सगळं नियोजनाप्रमाणे झालं तर ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून पुरंदर विमानतळाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुद्धा सुरुवात होईल। त्यामुळे एक मोठं चित्र पाहिलं तर हा प्रकल्प पुण्याच्या भविष्यासाठी गेम चेंजर सुद्धा ठरू शकतोय। पुणे शहराला दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाल्यामुळे भविष्यात उद्योग, IT, पर्यटन आणि लॉजिस्टिक क्षेत्राला सुद्धा मोठी चालना मिळेल। शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, गुंतवणूक वाढेल आणि आसपासच्या भागाचा झपाट्याने विकास होईल। म्हणजेच पुरंदर विमानतळ हा फक्त एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प नाही किंवा कनेक्टिव्हिटीचा नाही, तर यासोबतच तो आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक बदल सुद्धा घडवणारा टर्निंग पॉइंट ठरू शकतोय। तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुम्ही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।